तर मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे। व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत करा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केलेली आहे। हॉटेल व्यावसायिक संघटनेकडून सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे। हॉटेल व्यावसायिक संघटनेने छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे ही मागणी केली आहे। आहार संघटनेच्या अध्यक्षांनी पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्याकडे गॅस पुरवठ्याबाबत पत्राद्वारे मागणी केली आहे। तसंच पुढील 2 दिवसांमध्ये सिलेंडरचा पुरवठा झाला नाही तर अनेक हॉटेल बंद पडतील। एकूण याबाबत आहार संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। पाहूया। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहार संघटनेचे अध्यक्ष शेट्टी सर आहेत। सर, गेल्या काही दिवसापासून तुटवडा निर्माण झालेला आहे, हॉटेल व्यवसायावर सुद्धा परिणाम झालेला आहे। काय परिणाम आहे नेमका हा? गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आमच्या हॉटेल इंडस्ट्रीवर भयंकर परिणाम झाला आहे। गेल्या आठवड्यापासूनच आमच्या LPG सिलेंडरचं शॉर्ट सप्लाय आम्ही हॉटेल व्यावसायिक फेस करत आहेत। त्याच्या रिझल्टमध्ये अजूनपर्यंत एक 20% हॉटेल्स बंद झालं आहे आणि असंच शॉर्ट सप्लाय LPG सिलेंडरचं असलं तर पुढे पण याची संख्या वाढू शकते। गॅस सिलेंडरच्या रेटबद्दल मी सांगू शकतो, गेल्या आठवड्यात 1720 रुपये होता 19 kgच्या सिलेंडरला, आता ते वाढून 1840 रुपये झालं आहे। 8% वाढ आहे। 8% वाढ झाला तरी पण सिलेंडरचा सप्लाय अवेलेबल नाही आहे। पण एक गोष्टी मी सांगू शकतो की आजच आम्हाला इन्फॉर्मेशन आलं आहे की 3-3 हजार रुपये प्रति सिलेंडरचं ब्लॅक मार्केटिंग जोरात चालू आहे। भुजबळ साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की हे विषय लवकरात लवकर CM साहेब, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना डिस्कस करून आम्हाला काही ना काही सोल्युशन किंवा राहत द्यायचा लवकरात लवकर प्रयत्न करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।